भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत घटनास्थळावरून जोडले गेले आहेत। भाग्यश्री, आपण बघतोय डोंबिवलीत मोठा असा स्फोट झालेला आहे, तुम्ही घटनास्थळी उपस्थित आहात, काय घटनास्थळाची नेमकी परिस्थिती आहे? आपण जर बघतोय सौरभ, तर इथे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। अनेक कर्मचारी जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। ही ओमेगा नावाची कंपनी आहे असं सांगितलं जात आहे, मात्र कंपनीचं नाव अजून निश्चित कळलेलं नाही। पण जे आजूबाजूचे कर्मचारी आहेत ते सांगतात की ही कंपनी ओमेगा आहे, कारण ही केमिकल कंपनी होती। आणि याआधी देखील जर आपण बघितलं सौरभ, तर प्रोबेस नावाची कंपनी होती, असा स्फोट झालेला होता आणि त्यावेळेला देखील मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावली होती। यामध्ये अनेक जण जखमी झाले होते। आता देखील पुन्हा तीच परिस्थिती आहे। पुन्हा दोनदा तीनदा जवळपास बॉयलरचा स्फोट झाल्याचा आवाज इथे ऐकू आला। पूर्ण डोंबिवली शहर हादरलं, अक्षरशः काचांवर देखील तडे बसलेले पाहायला मिळाले। आजूबाजूचे जे कंपन्यांचे कर्मचारी आहेत ते देखील बाहेर पडले, त्यांच्या कंपन्यांमधल्या काचा फुटल्याने त्यांना त्या लागलेल्या पाहायला मिळाल्या। आणि आता जर बघतोय तर आजूबाजूचे जे परिसर आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण अजूनही धुळीचे लोट तसेच पाहायला मिळत आहेत आणि अक्षरशः इथे केऑसचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे पुढे येऊ देत नाहीयेत। आता नुकतीच घटनास्थळी आपण जर बघितलं तर बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल होत आहेत। मात्र आपण आजूबाजूच्या लोकांना विचारूया काय नेमकं परिस्थिती होती। दादा, तुम्ही ऐकलात का स्फोटचा आवाज? दुपारी 1:42 सुमाराचा स्फोट होता। मी सुमारे 1 किलोमीटर लांब असा माझ्या साईटवरती बसलो होतो, कन्स्ट्रक्शन साईट, सीएनजी कंपनीची कन्स्ट्रक्शन साईट। त्याच्यावरती हा स्फोट झाला। आम्ही 4 ते 5 जण आजूबाजूला बसलेलो, आम्ही खुर्चीवरून कोलमडलो आणि आम्ही आमच्या कॅबिनवरून बाहेर आलो। असे बाहेरून बघतानाच आगीचे दरम्यान आपण बघतोय की तांत्रिक कारणांमुळे भाग्यश्री यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणारच आहोत, पण आपण बघतोय की तिथे आपण ज्या प्रत्यक्ष ज्यांनी जो स्फोट ऐकला, स्फोट अनुभवला, त्या सगळ्या नागरिकांशी देखील आपण बातचीत करतोय आणि त्यांनी सांगितलं 1:42 हा मोठा असा स्फोट झाला आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर लांबपर्यंत त्याचा आवाज गेला आणि तिथे सुद्धा हादरे बसले। काही रासायनिक साठ्याला काहीतरी आग लागल्या। तर आपण बघितलं सौरभ, 1:42 हा स्फोट झालेला आहे। मोठ्या प्रमाणात हा स्फोट झाला, अक्षरशः आजूबाजूच्या कंपनीतली लोक कोलमडून खाली पडली, इतका हा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोट होता। स्टेशन साईडला देखील मोठ्या प्रमाणात स्फोटचा आवाज आलेला पाहायला मिळाला। ज्या वेळेला स्टेशन साईडला हा स्फोट झाला आणि आवाज आला त्या क्षणी दुसऱ्या क्षणी आपण घटनास्थळी दाखल होतो। मात्र आता जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण आहे। लोक थांबायला तयार नाहीयेत, लोक घाबरलेली आहेत आणि आतमध्ये कंपन्यांमध्ये देखील कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते सौरभ सध्या।